दहशतीविरोधात राहुरीतील नागरिक आक्रमक होऊन हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं. वन्यजीव संरक्षण कायद्यात बदलासाठी माजी मंत्री तनपुरे आक्रमक. राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांचे वाढत असलेले हल्ले व त्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायद्यांमध्ये बदल करण्याबाबत राहुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठवले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार 24 फेब्रुवारी 2026 रोजी हजारो शेतकऱ्यांनी राहुरी येथील मुख्य पोस्ट कार्यालयात जाऊन हे पत्र दिलं. महाराष्ट्र राज्यात व विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते. या जिल्ह्यातील बहुतांश तालुके बागायती असून या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सातत्याने जागा उपलब्ध होते. परंतु ऊसाचे तोड सुरू झाल्यानंतर त्यांचा मानवी वस्तीमधील वावर वाढतोय. परिणामी मानवावर हल्ले होऊन मनुष्यहानी होण्याच्या घटना घडतात. वरवंडी येथील लहान मुलीवर झालेला हल्ला हा कसा झाला ही संपूर्ण घटना मुलीच्या वडिलांनी स्वतः येऊन पत्र देताना सांगितले. बहुतेक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठं असून बिबट्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होतीये. राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला आहे. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देण्यास टाळाटाळ करतात. राज्य मार्गावर आहे, शासनाकडून नाही. वास्तविक बिबट्याचा प्रश्न महिन्यात 15 दिवस शेतीकरिता रात्रीचा वीज पुरवठा होतो. यामुळे शेती क्षेत्र उद्ध्वस्त होण्याच्या याकरिता बिबट्यांचे स्थलांतर करणं, त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मादी बिबट्यांची नसबंदी करणं व इतर उपाययोजना करणं आवश्यक आहे. परंतु केंद्र शासनाने संमत केलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या उपाययोजनांवर मर्यादा येतात. याकरिता या कायद्यामध्येच काही मूलभूत बदल करणं आवश्यक आहे. याबाबत मागील 8 ते 10 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. त्यास राज्यातील कोणत्याही खासदारांनी समर्थन दिलं. संपूर्ण राज्यात सुरू असताना नगर जिल्हा वगळता अन्यत्र त्यास पाहिजे तसे समर्थन मिळत नाही. तनपुरे यांनी 2 महिन्यांपूर्वी या प्रश्नावर तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक घेऊन या कायद्यात बदल करण्याबाबत पंतप्रधानांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या समर्थनार्थ राहुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी स्वतःच्या स्वाक्षरीने पत्र पंतप्रधान मोदी यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि आज ते पत्र पाठवलं देखील. बिबट्यांच्या मानवी वस्तीमधील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये असलेली प्रचंड दहशत तसेच उद्ध्वस्त होत असलेले शेती क्षेत्र याचा प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली. वन्यजीव संरक्षण कायदा शिथिल करण्यासाठी आवश्यक बदल या कायद्यामध्ये करण्यात यावा अशी विनंती करणारं पत्र पाठवण्यात आलं. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुल. लहान मुलीला बिबट्याने त्या ठिकाणी म्हणजे तिचा मृत्यू झाला होता. थोडक्यात ते त्यांची देखील भावना या ठिकाणी व्यक्त करते. आमची मुलगी वेदिका श्रीकांत ढगे 2.5 वर्षापूर्वीची असताना 2.5 वर्षाची असती होती त्यावेळेस बिबट्याने पळून नेली. आमची अशी इच्छा आहे की सरकारने बिबट्याची नसबंदी करावी किंवा बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी आमची इच्छा आहे.